आम्हाला सांगा, तुम्ही अजून असे शांत इथे किती वेळ बसणार आहात? ते तोवर आम्ही कुठेतरी बाहेर जाऊन येतो ना. चल काव्या. एक मिनिट. त्याने घरी चल असं सांग सुमित्याला. राघव, प्लीज या बाईंना सांगा की मला इथे कुठलाही वाद नकोय. याला घेतल्याशिवाय तर आता मी घरी जाणारच नाहीये असं सांग सुमित्याला. राघव, या बाईंना प्लीज समजाव. सरळ काय ते बोला ना यार. अरे लहान आहात कर तुम्ही? हा, नवरा बायको आहात तुम्ही आता. नुकतंच प्रेम जुळलेलं कपल नाही आहात. मी भांडतीये का? मग मी भांडतो का? कुठली चांगली गोष्ट सांगितली ना तरी भांडण्यासाठी कारण शोधून काढतो हा. मला न पटणाऱ्या गोष्टी मी का करू? बरं, नको करूस, नको करूस. कट कट. तू मला एकटं सोडून का आलास? मला जरा प्रायव्हसी हवी होती. पण म्हणजे तुला त्रास आहे माझा? हे बघ, मी एकदा तरी म्हंटल, त्रास हा शब्द एकदा तरी काढला. सुमित वापरला, राघव विना मी वापरला एक पण शब्द? एकच घर, त्या एका घरात फक्त 2 माणसं राहतात. त्या 2 माणसांपैकी एका माणसाला दुसऱ्या माणसाचा म्हणजेच त्याच्या बायकोपासून प्रायव्हसी हवी असेल तर याचा अर्थ त्याला त्याच्या बायकोचा त्रास होतोय असाच ना? म्हणजे तू कंटाळलास मला? तू कुठचा विषय कुठे नेतेस? तुझ्या या अशा वागण्याचा काय अर्थ काढायचा रे मी? बोल. शालमली 2 मिनिटं शांत राहा. अरे पण हा. शांत राहा. हे सगळं करण्याकरता तुम्ही लग्न केलं होतं का? लग्न नावाच्या गोष्टीची मस्करी करताय तुम्ही. लग्नानंतर तुमच्यामध्ये जेव्हा जेव्हा भांडणं होतील तेव्हा तेव्हा ती तुम्ही एकमेकांशी बोलून सॉल्व्ह करायला हवीत, घराच्या 4 भिंतींच्या आत. लोकांना तुमच्या भांडणांबद्दल कळलं तर ते नॅचरली त्याच्याबद्दल बोलणार. तुमच्या आयुष्यात शिरण्याचा लोकांना कुठलाही अधिकार नसताना केवळ तुम्ही तुमच्या वागण्याने नकळतपणे त्यांना तो अधिकार बहाल करताय. हे लक्षात येतंय का तुमच्या? सुमया करेक्ट आहे. अरे राजांनो, तुमचा संसार हा तुमचा स्वतःचा असायला हवाय ना. त्यातले रुसवे फुगवे तुमचे स्वतःचे असायला हवेत ना. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!